नमस्कार, मी दीपिका एके नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत आणखीन एक वेगळा थालीपीठचा प्रकार। त्यासाठी मी ते लाल भोपळा खिसून घेतलाय, काकडी खिसून घेतली, कांदा खिसून घेतलाय आणि कोथिंबीर बारीक कापून घेतली। त्यासाठी आपल्याला इथे मसाले लागणार आहेत। हळद, मीठ, लाल तिखट, थोडासा ओवा, तीळ, चाट मसाला आणि थोडेसे धणे वाटलेले टाकलेत मी थोडेसे। त्यानंतर आपण हे भाज्या सर्व मिक्स करू आणि आपण पाहिलेले सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करूया। तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता। हे मी 4 माणसासाठी बनवते आणि लाल तिखट मी इथे 1.5 चमचे टाकले। तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करा आणि चवीपुरतं मीठ टाकूया। त्यानंतर आपण त्यामध्ये ज्वारीचं पीठ, फक्त मी ज्वारीच्याच पिठाचे केलेले आहेत। हे 4 माणसासाठी केले तर मी 3 वाट्या ज्वारीचे पीठ टाकले। हे छान मिश्रण एकदम एकजीव करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून हे असायचा घट्ट गोळा मळून घेऊ आणि 10-15 मिनिटं पीठ छान असं झाकून ठेवूया, म्हणजे ते भिजेल व्यवस्थित। त्यानंतर आपण एका रुमालावर हे थालीपीठ छान असे पातळ बनवून घ्यायचे आणि तेल किंवा तूप लावून आपण हे छान असे खरपूस भाजून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही तेल किंवा तूप लावू शकता आणि हे आपलं दह्यासोबत, सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा साधं वरण त्यासोबतही हे छान लागतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। आणि माझ्या चॅनलवर असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि हे थालीपीठ नक्की बनवून याचा एक वेळ आस्वाद घ्या। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।